शिवाङ्गिरितरतां कुरु मा हे गुंसि पुरुषं जगत शिवेन वचसा त्वागिरिसा च वदामसि यथा नः सर्वमिज्जगदा यस्मागुंसो मना हसत अधियवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिखक अहिंश्च सर्वं जम्भय सर्वासु जातु धान्यो धराची। तर आपण हे दृश्य पाहतोय थेट प्रयागराज मधली हे दृश्य। प्रयागराज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे शाही स्नान सुरू असल्याचं आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता प्रयागराज मध्ये दाखल झालेत आणि त्या दरम्यानची ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य ही आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। तब्बल 144 वर्षांनंतरचा हा योग महाकुंभ मेळ्याचा आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता शाही स्नानासाठी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने गर्दी खरं तर प्रयागराजमध्ये सध्या दिसते, कारण शेवटचे काही दिवसच कुंभमेळ्याचे शिल्लक राहिलेले आहेत। मात्र यानंतर पुढचा कुंभमेळा जो आहे तो आता नाशिकमध्ये 2027 मध्ये पार पडणार आहे। मात्र त्याआधी प्रयागराजमध्ये चोख सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते। जामे कुंगिरि संतहस्ते विवर्खस्तवे शिवाङ्गिरितरतां कुरु मा हे गुंसि पुरुषं जगत शिवेन वचसा त्वागिरिसा च वदामसि यथा नः सर्वमिज्जगदा यस्मागुंसो मना हसत अधियवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिखक अहिंश्च सर्वं जम्भय सर्वासु जातु धान्यो धराचिः यतो यतः समीहसे ततो नो अभयं गुरु षण्डः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः विषवानि देवसवितर्दुरितानि परशुभं जडवदरं तर्ण अशुभ हरिः ॐ नमस्ते रुद्रमण्यव उतोत इघवे नमः बाहुभ्यामुतते नमः जाते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी तयानस्तन्वा सन्तमया गिरिसन्ताभिचाकसीः जामे कुंगिरि संतहस्ते विवर्खस्तवे शिवाङ्गिरितरतां कुरु मा हे गुंसि पुरुषं जगत शिवेन वचसा त्वागिरिसा च वदामसि यथा नः सर्वमिज्जगदा यस्मागुंसो मना हसत अधियवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिखक अहिंश्च सर्वं जम्भय सर्वासु जातु धान्यो धराचिः यतो यतः समीहसे ततो नो अभयं गुरु षण्डः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः विषवानि देवसवितर्दुरितानि परशुभं जडवदरं तर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे अमृत स्नान जे आहे ते आपण बघतोय। प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगमावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमृत स्नान करण्यासाठी दाखल झाले। त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ सुद्धा पोहोचले। यावेळेस ते सध्या प्रदक्षिणा घेत असल्याचं आपण पाहतोय आणि या ठिकाणी संगमावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्नान करत आहे। खरं तर आपण पाहतो महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्याचं एक विशेष महत्त्व असतं आणि त्यासाठीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उतोत इघवे नमः बाहुभ्यामुतते नमः जाते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी तयानस्तन्वा सन्तमया गिरिसन्ताभिचाकसीः जामे कुंगिरि संतहस्ते विवर्खस्तवे शिवाङ्गिरितरतां कुरु मा हे गुंसि
पुरुषं जगत शिवेन वचसा त्वागिरिसा च वदामसि यथा नः सर्वमिज्जगद यच्मगुं सोमना असत अधियवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिखक अहिंश्च सर्वं जम्भय सर्वासु जातु धान्यो धराचिः. तर आपण पाहतोय यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे अमृत स्नान सुरू आहे. सध्या आपण पाहतोय प्रयागराज या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त जे आहेत ते दाखल झालेले आहे. प्रयागराजमध्ये अनेक संत महंत, अनेक आखाडे सुद्धा दाखल झालेले आहे. प्रत्येक आखाड्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि शाही स्नानाचं, त्रिवेणी संगमावरती शाही स्नानाचं देखील विशेष महत्त्व हे महाकुंभ मेळ्यामध्ये असतं. 3 स्नान जे आहे ते आत्तापर्यंत प्रयागराज या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी खरं तर या शाही स्नानानंतर साधू संतांची भेट सुद्धा घेणार आहे. अनेक तज्ञ जे आहेत ते या ठिकाणी प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत. अनेक महामंडलेश्वर या ठिकाणी आहेत आणि त्यांची भेट सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रयागराज या ठिकाणी शाही स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता जरी पोहोचले असले तरी याआधी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या ठिकाणच्या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला होता. त्रिवेणी संगमावरती पोहोचण्यासाठी, त्रिवेणी संगम ही जी जागा आहे 3 नद्यांचा हा संगम आहे, त्यामुळे या ठिकाणी त्रिवेणी संगम असं या जागेला म्हटलं जातं. मात्र या संगमावरती खास करून स्नान करण्यासाठी तर 3 नद्यांचा हा संगम जो आहे तो अतिशय पवित्र मानला जातो आणि या पवित्र संगमामध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व खास करून कुंभमेळ्यामध्ये आहे. कारण तब्बल 140 वर्षांनंतर असलेला हा कुंभमेळा आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पोहोचलेले आहेत. दरम्यानची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय, साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य. प्रयागराजमधून महाकुंभाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खरं तर आपण पाहतोय आणि सध्या ही जी दृश्य आपण पाहतोय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोटीच्या सहाय्यानं त्रिवेणी संगमापर्यंत पोहोचलेले होते. त्या दरम्यानची सुद्धा दृश्य आहेत. 13 जानेवारीपासून खरं तर हा महाकुंभ मेळा सुरू झालाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंभमेळ्यातील शाही स्नानावरून खासदार संजय राऊतांनी मात्र जोरदार टोलेबाजी केली. आज खास मुहूर्त नाही तरी मोदींची गंगेमध्ये डुबकी आहे असं राऊत म्हणाले. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच मोदींनी आजचा दिवस निवडला असा आरोप राऊतांनी केलाय. तर राऊतांनी नेमकं काय म्हटलं बघूयात. मोदींनी जर आम्हाला नेलं असतं सगळ्या खासदारांना तर आम्ही गेलो असतो. एकटे एकटे काय जाता, आम्हाला नेलं असतं त्यांच्या ह्याच्यात तर आम्हीही त्यांच्याबरोबर ते पुण्य पदरात पाडून घेतलं असतं. पण निवडणुकीच्या दृष्टीनं दिल्लीच्या त्यांनी आजचा दिवस निवडला. त्यांना उद्याही जाता आलं असतं, त्यांना निकालानंतरही जाता आलं असतं किंवा त्यांना सुरुवातीलाही जाता आलं असतं. पण मुहूर्त त्यांनी काढलेला आहे आजचा 5 तारखेचा. मुळात पुढच्या बातमीकडे, ChatGPT डीपसिक बाबत एक मोठी बातमी. कारण आता केंद्र सरकारनं ChatGPT आणि डीपसिकचा वापर न करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र असं का? कारण सरकारी कर्मचाऱ्यांनी ऑफिसचा कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये ChatGPT, डीपसिक, AI ॲप्स वापरू नये. गोपनीय कागदपत्र आणि डेटासाठी ते धोकादायक ठरू शकतात, हा इशारा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे. AI ॲप्स किंवा टूल्स इन्स्टॉल केल्यानंतर ते आवश्यक अशा परवानग्या मागतात. अशा परिस्थितीत सरकारी फायलींमधला डेटा लीक होण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे आता ChatGPT आणि डीपसिक वापरू नका असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी संपूर्ण राज्यभरातला ज्यांचा आढावा घेणार आहोत वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. पुण्यात हत्तीवरून काढलेली मिरवणूक आमदार शंकर मांडेकरांच्या कार्यकर्त्यांना भोवली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मिरवणुकीचा संयोजकांवर गुन्हा दाखल झालाय. हत्ती देणाऱ्या सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या देखील अध्यक्षांवर गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे.
नंदुरबारमधील आदिवासी बांधवांच्या मरण यातना काही संपताना दिसत नसल्याचं आपण पाहतोय आणि यावेळेस तोरणमाळ जवळच्या केलापाणी गावाला रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेची घरीच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झाला. महिलेची प्रकृती बिघडल्यानं बांबूची झोळी करून 15 किलोमीटरचा प्रवास करून तिला रुग्णालयात दाखल करावं लागलंय. जालन्यामध्ये आता पोलिसांनी तब्बल 87 लाखांचा गुटखा जो आहे तो जप्त केलेला आहे आणि नष्टही केलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई झाली. गेल्या वर्षी 2 गुन्ह्यातील जप्त केलेला गुटखा पोलीस मोटर वाहन विभागाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नष्ट करण्यात आला. अहिल्यानगरमध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये 1 कोटी 10 लाखांची फसवणूक करणारी 4 जणांची टोळी ही जेरबंद करण्यात आली. एका IT इंजिनियरला शेअर ट्रेडिंगमध्ये 20 ते 30% अधिक नफा देण्याचा आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. तर याबाबत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत 4 आरोपींना बेड्या ठोकल्या. पैसे दुप्पट करून मिळण्याच्या आमिषाला बळी पडत बँक मॅनेजरने विविध खात्यांमधून 5 कोटी काढलेत. भंडाऱ्याच्या तुमसरमधील ॲक्सिस बँकेमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी मॅनेजरसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर यामध्ये दिल्ली, रायपूर आणि गोंदियामधील लोकांचा समावेश असल्याची माहिती आहे. पीक कर्जासाठी लावण्यात आलेल्या सिव्हिलच्या अटीमुळे बुलढाण्यातील जवळपास सर्व शेतकरी हे पीक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अट सरकारने तात्काळ रद्द करावी ही मागणी मनसेचे नेते अमोल रिडेंनी केली आहे. असं न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिडेंनी दिला आहे. पुण्यात मनसेच्या कसबा विभागाच्या वतीने शिवाजी महाराज रस्त्यावर 20 ते 25 ड्रेनेज चेंबर्स खचले. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली. त्याविरुद्ध गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं. ड्रेनेज चेंबर्स दुरुस्ती न झाल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. हळूहळू गाड्या बघा जरा. दर्जेदार कोल्हापुरी गुळ निर्मितीसाठी भेसळमुक्त गुळ तयार करणं काळाची गरज आहे असं डॉक्टर अशोक पिसाळ म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून गुळ भेसळीच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे कोल्हापुरी गुळाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये म्हणून त्यांनी काळजी देखील व्यक्त केलेली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून अनुदानावर पंप बसवले जातात. मात्र ते नादुरुस्त झाल्यावर संबंधित कंपनी दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. सौर पंप दुरुस्त होत नसल्यानं मात्र पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. मुंबई गोवा महामार्गाचं काम हे वेगानं सुरू आहे. एकूण 12 टप्प्यांमध्ये हा महामार्ग विकसित होतोय. तर 3 टप्पे वगळता इतर ठिकाणचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय टळणार आहे. नागपूर सिकंदराबाद या वंदे भारत एक्सप्रेसला आता प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या ट्रेनचे तब्बल 12 कोच कमी करून ही गाडी 8 कोचची चालवण्याचा निर्णय घेतला जातोय. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला आहे. 5 महिने होऊनही प्रवासी 50% मिळत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. नवीन अशा कर प्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी, न्यायप्रविष्ट प्रकरणं अशा अनेक कारणांमुळे मालमत्ता कर वसुलीचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. मालमत्ता कराची थकबाकी 22,565 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय. केंद्राने सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलवरती 30 कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी केल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली. विविध सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजना यांचं एकत्रीकरण या पोर्टलवर झालंय. अनेकांना या पोर्टलमधून फायदे मिळाल्याचं करंदलाजे यांनी सांगितलंय.
केंद्र सरकारने कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी औषध आयात शुल्क माफ केलं. जवळपास 36 कर्करोगांच्या औषधांवरील आयात कर माफ झाला, त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. औषधांवरील कर माफ केल्यानं रुग्णांना आता कमी किमतीत औषधं उपलब्ध होतील. औषधांवरील किमती कमी झाल्यानं अनेक रुग्णांना याचा खूप फायदा होईल. पिंपरीमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सन 2024 मधील स्वच्छ सर्वेक्षण या महिन्यात होणार आहे आणि या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क झाली आहे. सफाई कर्मचारी आणि कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे. मुकेश अंबानींनी भारतात 5 वर्षांपासून बंदी असलेला चीनी ब्रँड रिलॉन्च केला. चीनमधील आघाडीची कंपनी शीन ही भारतामध्ये रिलायन्सच्या मदतीने परतली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने गेल्या वर्षी शीन या कंपनीसह भागीदारी केली. रिलायन्सने त्याचमुळे भारतात बंदी असलेला ब्रँड परत आणला. भंडारा डोंगरावर वसंत पंचमी निमित्त नाम सप्ताहाची सुरुवात झाली. या सप्ताहाची 50 वर्षांची परंपरा आहे. नाम सप्ताहासाठी राज्यातून नामांकित कीर्तनकारांची सेवा भाविकांच्या चरणी अर्पण केली जाते. मंदिर महासंघानं तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू केलेला आहे आणि या संदर्भात मागणी केली जाते. मात्र मंदिर महासंघाच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळानं विरोध केलाय. कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेऊ, ही माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबास यांनी दिली आहे. अमरावतीत नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेला आज सुरुवात झाली. ही विद्यार्थ्यांची पहिली अंतर्गत परीक्षा आहे आणि जवळपास 100 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. येत्या 9 फेब्रुवारीला ही परीक्षा संपणार असल्याची माहिती आहे. दहावी आणि 12वीच्या परीक्षेला मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली. मंत्री नितेश राणेंनी परीक्षेदरम्यान मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखाबंदी करण्याची मागणी केली. मात्र त्यांची ही बातमी शिक्षण विभागानं धुडकावून लावली. अमरावती विभागीय आयुक्तपदी श्वेता सिंघल यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी श्वेता सिंघल यांनी राजभवनात सचिव आणि सातारा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं. याशिवाय यापूर्वीच्या विभागीय आयुक्त निधी पांडे या देखील 26 डिसेंबर 2024 पासून रजेवर आहेत. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेच्या निषेधार्थ 10 फेब्रुवारीला शिर्डीमधील सर्वपक्षीय ग्रामस्थ काळ्या फिती लावून कॅन्डल मार्च काढतील. शिर्डीमध्ये आम्ही ग्रामदलाची स्थापना करणार आहे आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या भोंगळ कारभार खपवून घेणार नाही, ही भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. सध्याच्या राजकारणामध्ये एक वास्तू जी आहे ती अतिशय महत्त्वाची ठरते आहे, ती म्हणजे वर्षा बंगला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काळी जादू होते अशा आरोपांची राड शांत होत नाही. तोवर वर्षात मंतरलेल्या रेड्याचे शिंग पुरल्याचा खळबळजनक दावाही झालाय. हा रेडा नेमका कुठे मंतरलेला होता, कुणी पुरला होता, या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. मंतरलेली शिंग वर्षात गाडली. राऊतांच्या दाव्यानं मोठी खळबळ. वर्षा बंगल्यात काळ्या जादूचं वावटळ. ग्रामीण भागात अंधश्रद्धेतून काळी जादू, पशुबळी, जादूटोण्याच्या घटना अनेकदा चर्चेत येतात. मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला जादूटोण्याच्या चर्चेनं वादात सापडलाय. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 2 महिने पूर्ण झाल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला काही गेले नाही. हाच धागा पकडून राऊतांनी वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याचा दावा करून आगीत तेल ओतलंय. राऊतांना अशा गोष्टींचा मोठा अनुभव असल्याचा पलटवार शिंदेंनी केलाय. त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत. आता ही चर्चा आहे.
खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय. तर शिंगे काढली असतील तर बाहेर काढा असं म्हणत भुजबळांनी यावर एक प्रकारे उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे वर्षावर. ठीक आहे, तुम्ही काय सांगू शकत नाही. कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी काढले असतील तर शिंदे तर स्वतः काढू शकत नाही, ते गाण्याला 10-20 माणसं लागत असतील. कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही. सामना चित्रपटात मारुती कांबळेचं काय झालं, कटप्पानं बाहुबलीला का मारलं या प्रश्नाप्रमाणेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाहीत या नव्या प्रश्नावर राज्यात चर्चा रंगली आहे. त्यामुळे राऊतांच्या दाव्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा रेड्याची शिंग तिथं पुरली आहेत का आणि पुरोगामी महाराष्ट्रात सुरू असलेली जादूटोण्याची चर्चा खोडून काढण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडेच आता राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.